हे वगैरे बघितलं का बघा तुम्ही? ह्याला बघितलं का बघा? कुठं? हे हा हा तेच आहे निघ यालाच बघितलं ना? होय होय म्हटलं नाही मी तिकडे गेलं असते म्हणून. आता ते काय हे बघ, पाय असलेला साप. पाय असलेला. असं साप कधी बघितलंय तुम्ही? भीती किती असते बघा. दर्शक, काल तर आम्हाला बेडूक असलेल्या ठिकाणी साप आहे म्हणून फोन आला होता आणि मला आता शंका आली. हा सर्प सुरळी हे लक्षात घ्या. तुम्ही लक्ष देऊन बघू शकता. हा साप नव्हे पण सापाचा वंशज म्हणू शकतो. ह्याला 4 पाय आहेत. बरेच लोक व्हिडिओ पळवण्यासाठी किंवा विचित्र घटना सांगत असतात आणि हा तुम्ही बघू शकता पाय असलेला साप वाटेल तुम्हाला, पण सापासारखा असतो त्यामुळे. पण हे साप नसून सरड्यातला प्रकार लक्षात घ्या. जात नाही बघा लक्षात. इथला टच केला तर बिचारा शेपटी पण त्याची कट होऊ शकते. हळूहळू मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करेन पण ह्याच्यापासून काही धोका नाही आहे. लोक भितात. हे जरी खरं असलं मी याला पकडला अलगत आणि तो शेपटी कट होते त्याला अलगत मी आत घालण्याचा प्रयत्न करेन. ह्याच्यापासून काही धोका नाही आहे मित्रांनो. असं त्याला बघा तो काय पण करतोय. काय आपल्याला प्राण्यांच्या विषयी माहिती असणं जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या. असा मी पकडला तर शेपटी कट होते त्यासाठी मी हळूवार तुम्हाला दाखवण्यासाठी सरळ हे करतोय. पण तुम्ही बघू शकता ह्याच्यात त्याला सरळ तो आपणच पिशवीत गेला. वा चांगली गोष्ट झाली. मी तर त्याला त्या पातेल्यात ठेवणार होतो आणि त्याचे पायानं तो ग्रीप पण पकडतोय. तुम्ही बघू शकता आणि 4च पाय असतात. तरी आम्हाला साप म्हटलं की भीती वाटते. या प्राण्यांची भीती वाटत नाही पण माहीत नसल्यामुळे सर्पसदृश्य वाटल्यामुळे आपण किती घाबरतो. खरं तर ह्यांना थोडी शंका आली होती पण मला सांगताना त्यांनी साप सांगितले नाही. आत तो सरळ आला. शेपटी कट झाली असते त्यासाठी मला असं पकडायला लागलं. तुम्ही लक्ष देऊन बघू शकता. ह्याला मी असंच बाहेर सोडेन आणि तो घरात चुकून वर येऊ शकतो. आपल्या आजूबाजूला असू शकतोय. सर्व सुरळी लक्षात घ्या आणि हा साप नाही.